पालखी तोंडावर आलेली आहे. नगर परिषदेकडून कोणकोणते उपाययोजना केलेल्या आहेत आणि नदीतील पाणी प्रदूषित झालेले आहे, त्या अनुषंगाने काय उपाययोजना केली? यंदाच्या 2026च्या आषाढी वारीच्या अनुषंगाने आळंदी नगरपालिकेच्या माध्यमातून आमच्या विभागाचे प्रांत त्यांच्या अध्यक्षतेखाली 18 तारखेलाच वारीच्या अनुषंगाने मिटिंग बोलवण्यात आली होती. त्यामध्ये देवस्थान असेल, पोलीस प्रशासन असेल, MSCB प्रशासन असेल, आरोग्य प्रशासन असेल व आमच्या नगरपालिकेचे सर्व विभाग प्रमुखांची, सन्माननीय सर्व आमचे आळंदी नगरपालिकेचे उपाध्यक्ष, यात्रा कमिटीचे सभापती असतील व सर्व सन्माननीय नगरसेवकांच्या उपस्थितीत 18 तारखेला मिटिंग आयोजित केलेली होती. त्या माध्यमातून आरोग्य विभाग असेल, पाणी पुरवठा असेल, बांधकाम असेल, विद्युत विभाग असेल, आपत्ती व्यवस्थापन असेल, अतिक्रमण असेल आणि सामान्य प्रशासन असेल, या सर्व विभागांना त्यांच्या जबाबदाऱ्या त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत आणि 2 तारखेपर्यंत आपापल्या विभागाने सर्व कामे त्या ठिकाणी मार्गी लावायच्यात अशा त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. आणि ती मिटिंग झाल्यानंतर आमचे आळंदी नगरपालिकेचे मुख्याधिकारी असतील, मी असेल, आमचे सर्व सन्माननीय नगरसेवक, सर्व कमिट्यांचे सभापती असतील, आम्ही पूर्ण त्याची संध्याकाळची व्हिजिट करून पाहणी करत आहोत. त्यामध्ये आरोग्य विभागाच्या माध्यमातून येणाऱ्या वारकऱ्यांना चांगल्या प्रकारची सोय व्हावी, त्या माध्यमातून कुठल्याही पद्धतीचा कचरा रोडवरती दिसणार नाही, घंटागाड्या त्या ठिकाणी वेळेवरती जातील, मनुष्यबळ देखील त्या ठिकाणी वाढवण्यात आलेलं आहे. 1800 मोबाईल टॉयलेट, त्याच्यामध्ये लाईट असेल, पाणी असेल, त्याची देखील 24 तास सेवा देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. पाणी पुरवठ्याच्या विभागाच्या माध्यमातून 24 तास चांगल्या पद्धतीचं स्वच्छ पाणी येणाऱ्या वारकऱ्यांना, भाविकांना मिळेल त्याची देखील दखल त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. आणि इंद्रायणी नदीच्या माध्यमातून बोलायला गेलं तर आंध्रा धरणातून त्या ठिकाणी 4 तारखेपर्यंत पाणी सोडायला सांगितलेलं आहे. परंतु आता 2 दिवसापूर्वी चांगल्या पद्धतीचा पाऊस झाला आणि निश्चितच गेले 6 महिने झाले नगरपालिका, ग्रामस्थ आणि देवस्थानच्या माध्यमातून दर एकादशीला इंद्रायणी स्वच्छता मोहीम त्या ठिकाणी आम्ही हातात घेतलेली आहे. आणि आत्ता देखील एक 8-10 दिवस नगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी नदीमध्ये पॉकलँड JCB उतरून पूर्णपणे गाळ काढण्याचं देखील त्या ठिकाणी काम पूर्ण केलेलं आहे. परंतु वरच्या भागातून काही MIDCच्या कंपन्यांमधून केमिकलयुक्त पाणी सोडण्यात येतं, त्याच्यामुळे आत्ता जी फेसाळलेली परिस्थिती आहे ती वरतून सोडलेल्या पाण्यामुळे झालेली आहे. निश्चितच याच्यावरती पण आम्ही लवकरात लवकर महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या सोबत एक मिटिंग लावणार आहे. त्यामध्ये त्यांना ही तक्रार देखील त्या ठिकाणी करणार आहे. अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून पालखी महामार्ग जो असतो त्यामध्ये कोणत्याही वारकऱ्याला, भाविकाला त्रास होऊ नये त्या ठिकाणी अनधिकृत अतिक्रमणं जे आहेत ती त्या ठिकाणी काढण्यात येत आहे. पोलीस प्रशासनाला चांगल्या पद्धतीचं सहकार्य मिळावं, त्या अनुषंगाने नदी घाट परिसर असेल, प्रदक्षिणा रस्ता असेल, त्या ठिकाणी चांगल्या दर्जाचे CCTV बसवण्याचे काम देखील चालू आहे. घाटावरती कायमस्वरूपीचे 68 CCTV कॅमेरे त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. प्रदक्षिणा रस्त्यावरती तात्पुरत्या यात्रेच्या स्वरूपात लावलेलं आहे. त्याचं सर्व लाईव्ह हे पोलीस स्टेशनच्या त्यांच्या सर्व रूममध्ये त्या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे. त्याच्यामुळे निश्चितच वारी काळामध्ये जे चोरीचं प्रमाण आहे त्यामध्ये पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी चांगली मदत मिळणार आहे. आपत्ती व्यवस्थापनच्या माध्यमातून NDRF असेल, आमच्या नगरपालिकेचे अग्निशामक असेल, त्यांना देखील त्या पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत. गेले 2-3 दिवस झाला आपण पाहतोय पावसाची त्या ठिकाणी शक्यता आता जास्त होत आहे. येणाऱ्या काळामध्ये पूर परिस्थिती जर निर्माण झाली तर त्या ठिकाणी देखील नगरपालिकेच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापनाचं काम चांगल्या पद्धतीने तिथं होणार आहे, याची देखील दखल घेतलेली आहे. आणि देवस्थानच्या माध्यमातून आळंदी देवस्थानच्या माध्यमातून मंदिरामध्ये जी काही संख्या जास्त प्रमाणात असते त्याच्यावरती देखील कंट्रोल करण्याचा प्रयत्न देवस्थानच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे. तसेच आमच्या नगरपालिकेच्या माध्यमातून येणाऱ्या भाविकांना सगळ्या प्रकारच्या सुखसुविधा चांगल्या प्रकारे मिळण्याचं काम आम्ही सर्व त्या ठिकाणी नगरसेवकांनी आणि आमच्या पालिका प्रशासनाने हातात घेतलेलं आहे. आज आमचा परत त्या ठिकाणी पाहणी दौरा आहे. दिनांक 2 तारखेला या पूर्ण कामाची आढावा बैठक आम्ही नगरपालिकेमध्ये घेणार आहे. प्रत्यक्ष जाऊन ते काम पूर्णत्वास झालेलं आहे का नाही ते देखील त्या ठिकाणी पाहणार आहे. आणि आपल्याला एक सांगू इच्छितो की येणारी वारी, कारण की गेले 4 वर्ष नगरपालिकेमध्ये प्रशासन होतं, प्रशासनाच्या माध्यमातून देखील चांगली वारी होती. परंतु आता प्रशासनाला आमची आत्ताची जी बॉडी आहे, आत्ताच्या निवडणुकीमध्ये आमचे सर्व सन्मान्य नगरसेवक असतील त्या ठिकाणी जे निवडून आलेत ते देखील चांगल्या पद्धतीचं काम येणाऱ्या वारीमध्ये निश्चित करणार आहे असं या ठिकाणी तुम्हाला सांगतो. आणि येणारी वारी ही अतिशय चांगल्या प्रकारे आरोग्यदायी आणि सर्व वारकरी बांधव, भाविक हे चांगल्या प्रकारे आनंदी सोहळा या ठिकाणी करून जातील असं या ठिकाणी आपल्याला आश्वासन देतो.